पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आज केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात दाखल झाले। पुणे विमानतळावरती पुणे शहर भाजपच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं। विमानतळापासून ते पुणे भाजप कार्यालयापर्यंत जल्लोष रॅली काढली जाते। या मंत्रिमंडळात काम करायला मिळणं हा माझा सन्मान आहे। देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल पुणेकरांचे मोहोळांनी आभार मानलेले आहेत। मला मनापासून माझ्या पक्ष नेतृत्वाला मला धन्यवाद द्यायचे। मान्य मोदी जे आहेत, अमित भाई आहेत, नड्डा जे आहेत, देवेंद्र जे आहेत, आपले बावनकुळे साहेब आहेत, चंद्रकांत या सगळ्यांना धन्यवाद। आणि त्यांनी ज्या अपेक्षेने मला इथपर्यंत आणलंय, मला जबाबदारी दिली आहे, ते आता प्रामाणिकपणे काम करणं, त्याला न्याय देणं। पश्चिम महाराष्ट्रात अण्णा तुमच्याकडे उभरचं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं, काय सांगाल? जे काम दिलंय ते काम प्रामाणिकपणे करणं मला असं वाटतं। त्यामुळं ही निवडणूक असेल, आगामी निवडणूक असेल, यासाठी शेवटी मंत्री जर झालो तरी ते काम तर केलंच पाहिजे, पण शेवटी संघटना म्हणून या पक्षाला, माझ्या महायुतीला पुन्हा एकदा राज्यात सत्तेत येणार आहे, त्यासाठी मला सुद्धा खूप काम करावं लागतं। अण्णा तुम्ही पैलवान राहिलेले आहेत, कोल्हापूरला राहिलेले आहेत, आज पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्याकडे आहे, त्यासाठी आज मंत्रिपदात तुम्ही कसा उपयोग कराल? ऑब्व्हियसली पक्षाला पुन्हा उभारी द्यायची। मी म्हणालो तसं मला जे दिलंय ते काम करायचंय आणि त्याला न्याय द्यायचा आहे। सगळे आज तिकीट वाटपात महायुती आहे, थोडी कुरकुर होऊ शकते नंतर भविष्यात, पण मला सांगा अण्णा, आज समोर विरोधक आहेत, सातत्याने आरोप करतात, पवार साहेब म्हणतात मला सत्ता बदल करायचा आहे, तुम्ही काय उत्तर द्याल त्यांना? पवार साहेब म्हणतात मला सत्ता उलटून टाकायची महायुतीची। शेवटी पवार साहेब काय म्हणतात आणि कोण काय म्हणतात याच्यापेक्षा जनता काय म्हणते, त्यामुळे जनता दोन्ही निवडणुकांचे संदर्भ वेगळे, जनता पुन्हा एकदा महायुतीला कौल देईल, आम्हाला विश्वास आहे। त्यामुळे आम्हाला जे काही या निवडणुकीच्या निमित्तानं थोडं आम्ही कमी पडलो असेल, निश्चितपणे त्याच्यावर सगळे आमचे वरिष्ठ नेतृत्व काम करतंय, त्याच्यावर मी विश्लेषण करतोय। आणि मला असं वाटतं की जे काम झालंय 5 वर्ष देवेंद्रजींचं सरकार, 10 वर्षाचं अटल मान्य मोदींचं सरकार आणि आत्ताचं 2 वर्षाचं मान्य एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादांचं आणि देवेंद्र सरकार, त्यामुळे जनता विकासाला मत देते, जनता कामाला मत देते। त्यामुळे पुन्हा